दिवस कर्म वगैरे किंवा काही जण केवळ एक आपलं रिच्युअल करायचं म्हणून करतात. पण आता असं बऱ्याच काही संस्था निघाल्यात बघा, की जे एकच दिवशी सगळं उरकून मोकळे होतात. तर ह्या सगळे जे आपण दिवस करतो 3रा म्हणा, 10वा, 11वा तर त्याचं काय महत्त्व आहे? कारण हे कळलंच पाहिजे नवीन पिढीला, की हे केवळ आपलं करायचं म्हणून नाही करायचं. तर प्रत्येक गोष्टीला काहीतरी महत्त्व आहे नाही का? शास्त्राचा आधार आहे, आध्यात्मिक आहे. जसं तुम्ही म्हणालात तसं भावनिकसुद्धा आहे. तर ते सांगा, की 10वा, 12वा, 13वा त्याला काय महत्त्व आहे? आता तुम्ही म्हटला ना, की काही संस्था एका दिवसात सगळं कर्म उरकतात. तुम्ही जो शब्द वापरला तोच बरोबर आहे, की उरकायचं नाही आहे ना, कर्म करायचं आहे. करणे आणि उरकणे वेगळं आहे ना, की मला उरकून जायचं आहे म्हणल्यानंतर मारणारे आम्ही झाडू जो मारतो, ते म्हणजे ते कर्म आहे, की ज्याला काही लॉजिक नाही आहे. आपल्याकडे सुद्धा 11-12व्या दिवशी सगळं कर्म संपतंच ना. वर्षभर थांबायला कुठं सांगितलेलं नाही आहे तुम्हाला. मी आता बेसिकली 9वा 10वा आहे. आता आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो एकत्र केला जातो, सांगली, कोल्हापूरला. पुण्यामध्ये 9वा 10वा दोन्ही गोष्टी सेपरेट होतात. शास्त्रात सेपरेट करायला सांगितल्यात. पण हे करताना 9वा म्हणजे काय आहे? बेसिकली गेलेल्या व्यक्तीला देह देणं म्हणजे 9वा दिवस आहे. आता देह देणं म्हणजे काय? की पहिल्या दिवशी तो जे शरीर आहे ते दहन केलं. दहन केल्यानंतर त्या आत्म्याला आता शरीर नाही. ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला काहीतरी हवं आहे. आता आत्मा हा चंचल आहे. म्हणजे आता आम्ही डोळे मिटले तर आम्हाला पॅरिसचा ऐफेल टॉवर दिसतो ना, हा वेग आत्म्याचा आहे. मग प्रवास करताना तो स्टेबल पाहिजे. मग तो स्टेबल कुठे राहतो? तो राहतो शरीरात. म्हणून 9व्या दिवशी आपण त्या गेलेल्या व्यक्तीला शरीर देतो. आता शरीर देतो म्हणजे काय करतो? की पहिल्या दिवशीचा पिंड मस्तकासाठीच आहे. दुसऱ्या दिवशीचा पिंड कान, नाक, डोळ्यांसाठीच आहे. तिसऱ्या दिवशी छातीसाठीच आहे. चौथ्या दिवशी लिंग, बेंबी ह्या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठीच आहे. 5व्या दिवशी जांघा या सगळ्या गोष्टी बनण्यात. असे हे दिवसांसाठी आहेत. बाबा 7व्या दिवशी अस्थी तयार होतात. 8व्या दिवशी मर्म म्हणजे अंगावरची लव तयार होते. 9व्या दिवशी वीर्य म्हणजे सीमन तयार होतं. आता हे जसे दिवस आहेत, की गुरुजी म्हणाल की असं कुठं आहे? आता तुम्ही स्वतः डॉक्टर फील्डमध्ये मी तुम्हाला स्वतःहून प्रश्न विचारतो, की धरून चला की मला एक डिझायरेबल चाइल्ड पाहिजे. मला मुलगी आहे, मला मुलगाच पाहिजे. मग आम्ही गायनॅककडे जातो. गायनॅकला म्हणतो, बघ बाबा मुलगा पाहिजे. सोनोग्राफी करून बघ काय मुलगी का मुलगा आहे. मग गायनॅक आम्हाला काय सांगतो, की 90 दिवसापर्यंत मला सांगता येत नाही की मुलगा का मुलगी आहे. प्रिसाईज 95 डेजपासून आम्हाला ॲक्च्युअल कळतं ना जेंडर काय आहे. म्हणजे कितवा महिना आला? 4था महिना आला. पण जेंडर हे सांगणं चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं आहे आणि इल्लिगल पण आहे. एक्झॅक्टली. मग मी त्यासाठी म्हणत नाही आहे. फक्त मी काय सांगतो, की लोकांना हे जे थोतांड वाटतं ना कर्म, की त्या लोकांनी विदाऊट एनी इक्विपमेंट्स तेव्हाच सांगितलं की 4थ्या महिन्यामध्ये जेंडर तयार होतं. जे आम्ही सोनोग्राफीमध्ये आज चेक करू शकतो ना. मग ते 9व्याच दिवशी का करायचं? 3ऱ्या 5व्या दिवशी का नाही करायचं? याच्यामागचं उत्तर काय आहे, की आता ह्याच गायनॅककडे मी पुन्हा गेलो. चला ॲझ्युम करा. डिलिव्हरीची आयडियल डेट काय सांगितली आहे? वीक 37 to 42. यामध्ये तुम्ही डिलिव्हरी करा म्हणून सांगतात. म्हणजेच काय की एक्झॅक्टली 9 महिने पूर्ण. तसंच ह्या अवयवांना मॅच्युरिटी येण्यासाठी 9 दिवस लागतात. आम्ही 3ऱ्या 5व्या दिवशी केलं, बाकीचे ऑर्गन्स कुठे आहेत? जसं 8व्या महिन्यात जरी मूल जन्माला आलं, डॉक्टर त्याला टर्म काय वापरतात? प्री मॅच्युअर्ड बेबी ना. तिला बॉक्समध्ये ठेवतात. तुम्ही किती हट्ट केला तर काय बॉक्स तुम्हाला घरी देत नाहीत. ती मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला हँडओव्हर करतात ना. मग ज्या आईनं, ज्या वडिलांनी तुमचा चेहरा बघायला 9 महिने थांबले, त्या आई आणि वडिलांसाठी माझ्याकडे 9 दिवस नाही आहेत. सांगलीसारख्या शहरात समजा मी ॲमेझॉन प्राईम मेंबर जरी असलो, एखादी गोष्ट ऑर्डर केली की मला 10 दिवस लागतात ना. थांबतो ना मी घरात. झोमॅटोनं ऑर्डर केली आम्ही, 20 मिनटं थांबतो ना मी घरात. आई वडिलांसाठी 10 दिवस नाही आहेत. हे लोकांना कळलं पाहिजे. तुमच्या आईनं जर तुमच्याबद्दल विचार केला असता तर 7व्या 8व्या महिन्यातच जन्माला घालूया. मग आम्ही विकेस्ट चाइल्ड म्हणून आलो असतो ना आज. पण माझी आई लढली ना माझ्यासाठी. मला लढायचं पण नाही आहे, मला फक्त बसायचं आहे. तुम्ही काम पण करू शकता, की तुम्हाला घरातच बसून राहावं असं कुठं सांगितलेलं नाही आहे. आता काम पण करू शकता, पण किमान ते 4 दिवस द्या ना. कारण हे आयुष्यामध्ये अंडू नाही आहेत. गणपती डेकोरेशन तुम्ही नेक्स्ट इयरसुद्धा छान करू शकता. दिवस कर्म एकदाच आहेत आणि त्याचं लोकांना इम्पॉर्टन्स कळलाच पाहिजे. 9व्या दिवशी 9 दिवस रोज पिंडदान करायचं असं शास्त्रात सांगितले. पण ते 9व्या दिवशी आपण सगळे म्हणून क्लब करतो, एकाच दिवशी सगळं करतो. मग त्यासोबत श्राद्धही आहेत. म्हणजे पहिलं श्राद्ध येतं पाथेय श्राद्ध. पाथेय म्हणजे पथ म्हणजे रस्ता, रस्त्यावर श्राद्ध. हे ॲक्च्युली पहिल्या दिवशी करतात, घराच्या बाहेर करायचं आहे.
स्मशानापर्यंत जाताना प्रेताला शिदा द्यायचा आहे. बेसिकली पिंड म्हणजे काय आहे? पिंड ही एक एनर्जी आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं आहे की तुम्ही समजा रव्याचा किंवा बेसनाचा लाडू करणार असाल, तुम्ही तो बेसन रवा हातात घेता ना, त्याला आपण वैज्ञानिक भाषेत काय म्हणतो की पोटेन्शियल एनर्जी, स्टॅटिक एनर्जी. मग तुम्ही लाडू करणार, मग तो कसा कराल? या पद्धतीनं करू ना आम्ही. म्हणजे काय करतो? एनर्जी वाइंड करतो ना, कायनेटिक एनर्जी. मग ती एनर्जी वाइंड केलेली द्यायची आहे ना. अन्न म्हणजे काय आपल्यासाठी? सोर्स ऑफ एनर्जी आहे. म्हणून अन्नाचे पिंड आहेत ना सगळ्यामध्ये. मग ते पिंड आहेत. मग दुसरं श्राद्ध करतो आपण नग्न प्रच्छादन. जसं जन्माला आलो तसंच दहन करायला सांगितलं. मग आम्ही कपड्यांशिवाय जन्माला आलो, तसं दहन करायचं, पण सामाजिकदृष्ट्या तसं करता येत नाही. म्हणून प्रायश्चित्त तसंच त्या प्रेताचं वस्त्र म्हणून ते श्राद्ध आहे. त्यानंतर पहिला दिवस, 3रा, 5वा, 7वा आणि 9वा प्रत्येक विषम म्हणजे ऑड डेजला जाऊन स्मशानामध्ये श्राद्ध करायचे आहेत. याला पंचविषम श्राद्ध म्हणतात. आता ही बेसिकली कशाबद्दलची आहेत? तर आपलं वर्ष किती दिवसांचं? 360. इंग्लिश 365. आपले ऋतू किती आहेत? तर 6. इंग्लिश 3. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. की आता चालू आहे समजा ग्रीष्म, वसंत, शरद, हे ऋतू आहेत ना. ऋतू बदललं की वातावरण बदलतं. वातावरण बदललं की आम्हाला थोडं का असं ना आजार पण येतं ना. समजा जानेवारीमध्ये गर्भ राहिला, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तो जन्माला येतो. जन्माला आलेल्या मुलाला हिवाळा आणि उन्हाळा बाधत नाही, कारण त्यानं आईच्या पोटात एक्सपिरियन्स केलेत. सप्टेंबर ऑक्टोबरचा पावसाळा बाधतो ना, म्हणून तुमच्या रूमचा AC 24वर असतो, रूम टेम्परेचर, की त्याला बाहेरचा आणि आतल्या ॲटमॉस्फिअरमध्ये डिफरन्स कळू नये. तसंच जी व्यक्ती गेली, ज्या व्यक्तीला 9व्या दिवशी आपण देह दिला आहे, जो ज्या ऋतूमध्ये दिला आहे तो ऋतू त्याला माहिती आहे की बॉडी बदलल्यामुळं सगळ्या भावना बदलल्या ना. मग बाकीच्या 5 ऋतूंची जाणीव नाही, म्हणून ते 5 श्राद्ध आहेत. आणि त्यानंतर जे करतो ते अस्थि सिंचन श्राद्ध, म्हणजे अस्थींवर गोमूत्र वगैरे शिंपडतो आम्ही, त्याच्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून श्राद्ध आहे. आणि अस्थि गोळा करताना अस्थि संचयन श्राद्ध सांगितले. संचयन म्हणजे स्टोअर करणे, की ते लवकरात लवकर सोडायचं आहे. आता बिईंग अ कॉस्मेटिक डॉक्टर, तुम्ही मला सांगा की माणसं सगळ्यात जास्त प्रेम कशावर आहे? बॉडीवर. सगळ्यात जास्त प्रेम आहे. तीच आम्ही दहन करतो ना. शिल्लक करायला अस्थि त्या तितक्याच व्हॅल्युएबल आहेत. मग अस्थि सोडताना सोडेपर्यंत आत्मा तिथंच थांबणार आहे ना, तो लेटगो करत नाही. माझ्या आवडीचा शर्ट फाटला तरी मला 4 दिवस त्रास होतोय. मग ज्या देहात, ज्या शरीरात, ज्याला एवढं पॅम्पर करत मी 90, 80, 70 वर्ष जगलोय, तो असाच जळताना बघायचा आहे. त्यानंतर ते अस्थि राहिलेलं बघायचं आहेत. इमोशनल बॉन्ड आहे ना तो. म्हणून ते विसर्जन म्हणजे काय की लेट गो थिंग्स. लोक काय करतात? अस्थि गोळा करतात, काही आमच्याजवळ ठेवतात. अरे लेट गो थिंग्स आहेत ना, त्या सोडायच्या आहेत. विसर्जन आम्हाला काय शिकवतं? गणपती विसर्जन काय शिकवतं? 5 दिवस ज्याला आम्ही इतकं जीवे भावे प्रेम केलं, ती गोष्ट सोडायची आहे. म्हणून अस्थि विसर्जनाला श्राद्ध असतं, की त्यामध्ये एक टोटल 4 पिंड असतात. मधला पिंड गेलेल्या व्यक्तीच्या भुकेचा आहे. पूर्वेकडचा पिंड प्रेतसखा म्हणून असतो. दक्षिणेकडचा बाबा यमासाठी आहे. उत्तरेकडचा स्मशानातल्या रुद्रांसाठी आहे. अगेन स्मशान, प्रेत, प्रेतसखा हे काही वाईट शब्द नाही आहेत. म्हणजे लोक घाबरतात हे शब्द. प्रेतसखा म्हणजे कोण आहे? की तिथं दहन करताना त्यांच्यासोबत अनेक दहनं झाली असतील ना, त्यातले असे काही असतील की ज्यांना करणारं कोण नसेल. हिंदू धर्म परोपकार पण शिकवतोच की आमचा. मग हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्या गोष्टींकडे बघायचा, की तो प्रेतसखा म्हणजे कोण आहे? की तो आहे की ज्याचं करणारं कोण नाही. माझ्या वडिलांसोबत त्या व्यक्तीला मी देतोय. आणि सखा म्हणजे काय? मित्र ना. स्मशानातला सोबती 3 दिवसाचा, म्हणून त्याच्यासाठी पिंड आहे. वरचा पिंड यमाचा आहे, हे कर्म कोणाचा तर यमाचा आहे. आणि खालचा पिंड रुद्रांचा आहे, की बाबा तो म्हणजे काय की प्रेतांचा अधिपती आहे ना रुद्र, म्हणून तो रुद्रांसाठीचा पिंड आहे. हा झाला आपला 9 दिवसांपर्यंतचा प्रवास. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.